नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, स्वायत्त महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग, TYBCom, बँकिंग अँड फायनान्स स्पेशल पेपर 3 साठीचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण ग्राहकाच्या धनादेशाची वसुली करताना वसूलदार बँकेने कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे हे समजून घेणार आहोत। खऱ्या अर्थाने आजपर्यंत आपण प्रदायी बँक आणि वसुलीदार बँक हे प्रकार हे बँकेच्या कार्यावरून निर्माण झाले आहेत, इथपर्यंतचा भाग समजून घेतलेला आहेच। जसं प्रदायी बँकेला धनादेशाची रक्कम प्रदान करताना काळजी घ्यावी लागते, दक्षता घ्यावी लागते, त्याप्रमाणेच वसुलीदार बँकेला सुद्धा धनादेशाची वसुली करताना दक्षता किंवा काळजी घ्यावी लागते। प्रदायी बँक ही धनादेशाची रक्कम प्रदान करणारी बँक असते, मात्र वसुलीदार बँक ही धनादेशाची रक्कम वसूल करणारी बँक असते। अर्थातच मित्रहो, आज आपण वसुलीदार बँकेची दक्षता समजून घेतोय। म्हणजे जेव्हा वसूलदार बँक धनादेशाची रक्कम वसूल करते त्यावेळेस या बँकेने कोणती दक्षता घेतली पाहिजे। तुमच्यासमोर एक उदाहरण ठेवतो। असे गृहीत धरा की मी तुम्हाला चेक दिला, मी तुम्हाला 1,00,000 रुपये रकमेचा चेक दिला, परंतु माझी बँक वेगळी आहे आणि तुमची बँक वेगळी आहे। माझी बँक वेगळी आणि तुमची बँक वेगळी म्हणजे काय, तर माझं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट नाही, तुमचं अकाउंट दुसऱ्या बँकेमध्ये आहे। अर्थातच विद्यार्थी मित्र हो, मी तुम्हाला जो चेक दिलेला आहे तो क्रॉस चेक आहे आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे क्रॉस चेकची रक्कम ही अकाउंटवर जमा होत असते। कोणतीही बँक ही रक्कम काउंटरवर देत नाही, सर्वप्रथम अकाउंटमध्ये त्या धनादेशाची रक्कम जमा केली जाते। साहजिकच आहे, जर खात्यावर रक्कम जमा करायची असेल तर तुमचं अकाउंट त्या बँकेमध्ये असणं आवश्यक आहे। आता परिस्थिती काय आहे, माझं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट नाही, म्हणजे मी तुम्हाला ज्या बँकेचा चेक दिलेला आहे त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट नाही आणि त्यामुळे या ठिकाणी प्रदायी बँक आणि वसूलदार बँक ही वेगवेगळी असणार आहे। जर तुम्हाला मी ज्या बँकेचा चेक दिलेला आहे त्या बँकेकडूनच तो चेक वटवून घ्यावायचा असेल तर तुम्हाला मी तुम्हाला ज्या बँकेचा चेक दिला आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला सर्वप्रथम अकाउंट ओपन करावं लागेल। परंतु तुम्ही असं न करता तुमचं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये चेक तुम्ही जमा करता, त्यावेळेस तुमची बँक माझ्या बँकेकडून त्या धनादेशाची रक्कम वसूल करत असते। म्हणजे तुमची बँक या ठिकाणी कोणतं कार्य करत आहे, धनादेशाची रक्कम वसूल करण्याचं कार्य करत आहे आणि माझी बँक कोणतं कार्य करत आहे, तर धनादेशाची रक्कम तुमच्या बँकेला पे करण्याचं कार्य करत आहे। एकंदरीत माझी बँक ही प्रदायी बँक या ठिकाणी आहे आणि तुमची बँक वसुलीदार बँक म्हणून कार्य करत आहे आणि म्हणून अशावेळी तुमच्या बँकेला म्हणजे वसूलदार बँकेला धनादेशाची रक्कम वसूल करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण या ठिकाणी समजून घेतोय। खरं तर धनादेशाची रक्कम वसूल करताना अभिकर्ता
एजंट किंवा हस्तक म्हणून बँक जेव्हा कार्य करते त्यावेळेस कोणती दक्षता घेतली पाहिजे हे आपण समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर मूल्यार्थधारक म्हणून बँक जेव्हा कार्य करते त्यावेळेस कोणती दक्षता घेतली पाहिजे, अशा प्रकारे 2 प्रकारे दक्षता आपण समजून घेणार आहोत. मित्रहो, बँका ग्राहकाच्या वतीने एजंट म्हणून कार्य करतात, म्हणजेच मध्यस्थ म्हणून कार्य करतात. आणि म्हणून धनादेशाची रकमेची वसुली जेव्हा करतात तेव्हा त्या बँकेने त्या ग्राहकांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून कार्य केलेलं असतं. मी तुम्हाला चेक दिला आहे, म्हणजे आपल्या दोघांच्या मध्ये बँक चेक वटवत आहे, बँक त्या धनादेशाची वसुली करत आहे. माझी बँक तुमच्या बँकेला पैसे देत आहे, पण आपल्या दोघांच्या मध्ये ह्या ज्या प्रदायी बँका किंवा वसूलदार बँका आहेत यांनी केलेलं जे कार्य आहे ते कार्य कोणतं आहे? ॲज अ अभिकर्ता म्हणून, ॲज अ एजंट म्हणून किंवा ॲज अ हस्तक म्हणून, म्हणजेच मध्यस्थ म्हणून कार्य केलेलं आहे. अशा प्रकारे जेव्हा बँका 2 ग्राहकाच्या मध्ये मध्यस्थ म्हणून कार्य करतात त्यावेळेस त्या संबंधित वसूलदार बँकेने कोणती दक्षता घेतली पाहिजे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहा, पहिली दक्षता आहे ती म्हणजे वसुलीसाठी चेक स्वीकारताना त्यावरील पृष्ठांकन योग्य आणि नियमित असल्याची खात्री बँकेने केली पाहिजे. मी दिलेला जो काही चेक आहे तो चेक तुमच्या बँकेमध्ये म्हणजे वसूलदार बँकेकडे जमा केलेला आहे. साहजिकच या वसूलदार बँकेने तुमच्याकडून चेक स्वीकारताना, तुमच्याकडून चेक घेताना त्यावरील एन्डॉर्समेंट म्हणजे पृष्ठांकन योग्य आणि नियमित असल्याची खात्री केली गेली पाहिजे. म्हणजे चेक पाहून घेतला पाहिजे, यावरचं एन्डॉर्समेंट हे योग्य आणि नियमित आहे किंवा नाही हे पाहिलं गेलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची दक्षता घेतली पाहिजे, अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे. मध्यस्थ म्हणून वसूलदार बँकेने कार्य करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे? नंबर 2 आहे ती म्हणजे ग्राहकाचे चेक योग्य वेळेत वसूल करावेत. सर्वात महत्त्वाची दक्षता आहे, तुम्ही बँकेकडे चेक जमा करीत आहात, तुम्ही वसूलदार बँकेकडे धनादेशाची रक्कम वसूल करण्यासाठी चेक जमा करीत आहात. त्यामुळे वसूलदार बँकेने धनादेशाची रक्कम वसूल करण्यासाठी जे चेक स्वीकारलेले आहेत त्या चेकची रक्कम ही योग्य वेळेत वसूल केली पाहिजे. म्हणजे कोणतीही बँक असं म्हणू शकत नाही की 1 महिना आम्ही ही रक्कम वसूल करू शकत नाही, आज आमच्याकडं किंवा 1 महिनाभर खूप आमच्याकडं कामे चालू आहेत, त्यामुळे शक्य होणार नाही, 1 महिन्यानंतर याची रक्कम आपण वसूल करूया, असं वसूलदार बँकेला करता येणार नाही किंवा करता येत नाही. आणि जर अशावेळी ग्राहकाचं नुकसान झालं तर वसूलदार बँकेला संरक्षण प्राप्त होत नाही, कायदेशीर संरक्षण प्राप्त होत नाही. वसूलदार बँकेला कायदेशीर संरक्षण प्राप्त व्हावायचं असेल तर मित्रहो, आपण त्यावेळेस सुद्धा पाहिलेलं आहे की ग्राहकाच्या धनादेशाची रक्कम ही योग्य वेळेमध्ये वसूल केली पाहिजे. आता ग्राहकाचे चेक योग्य वेळेत वसूल करावेत. ग्राहकाचे चेक योग्य वेळेत वसूल करावेत म्हणजे काय? तर ग्राहकाच्या धनादेशाची किंवा धनादेशाची जी काही रक्कम आहे ही धनादेशाची रक्कम ही योग्य वेळेमध्ये वसूल केली पाहिजे. चेक योग्य वेळेत वसूल करावेत म्हणजे काय? तर धनादेशाची रक्कम योग्य वेळेमध्ये वसूल करावी. मित्रहो, जर अशा प्रकारे धनादेशाची रक्कम योग्य वेळेमध्ये वसूल केली तरच बँक सुरक्षित राहते, बँकेला कायदेशीर संरक्षण प्राप्त होतं. म्हणजे वसूलदार बँकेने दक्षता कोणती घेतली पाहिजे? तर धनादेशाची रक्कम ही योग्य वेळेमध्ये वसूल केली पाहिजे. तिसरी दक्षता आहे ती म्हणजे
धनादेशाची वसुली करण्याचे कमिशन किंवा सेवा शुल्क वसूल झालेल्या रकमेतून वजा करून उरलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यावर जमा करण्याची दक्षता बँकेने घ्यावी. मित्रहो, कुठलीही बँक जेव्हा दोन ग्राहकाच्या मध्ये एक मध्यस्थ म्हणून कार्य करते त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा तिचा उद्देश असतो की ह्या कार्यापासून उत्पन्न मिळालं गेलं पाहिजे. जर धनादेशाची रक्कम वसूल करताना त्या बँकेला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळणार नसेल तर ती बँक कार्य करणारच नाही आहे. म्हणजे तुम्हा सर्वांना माहीत आहे की बँका या नफ्यासाठी स्थापन झालेल्या असतात. विशेषतः व्यापारी बँका नफा प्राप्त करण्यासाठी स्थापन झालेल्या असतात आणि त्यामुळं एक बँक धनादेशाची रक्कम वसूल करण्याचं कार्य करत आहे आणि ज्यावेळेस धनादेशाची रक्कम वसूल करावी लागते त्यावेळेस बँकेला विशेष कार्य करावं लागणार आहे. त्यामध्ये बँकेचा वेळ जाणार आहे, कार्य करावं लागणार आहे आणि त्यामुळं बँका त्यासाठी काही कमिशन किंवा काही सेवा शुल्क आकारतात. आता हे सेवा शुल्क आकारतात म्हणजे काय? सर्वप्रथम ग्राहकाच्याकडून सेवा शुल्क घेत नाहीत किंवा कमिशन घेत नाहीत. बँक कुठलीही असं म्हणत नाही, ठीक आहे 1 लाख रुपये रकमेचा चेक आहे ना, अगोदर असं करा 50 रुपये जमा करा, कमिशन किंवा सेवा शुल्क म्हणून 50 रुपये जमा करा, त्यानंतर आम्ही धनादेशाची रक्कम वसूल करतो. असं कुठलीही बँक म्हणत नाही आहे. बँक काय करते तर सर्वप्रथम 1 लाख रुपये रकमेचा जो काही चेक आहे ना त्याची रक्कम वसूल करते आणि वसूल झालेल्या रकमेतून जे सेवा शुल्क आहे किंवा जे काही कमिशन आहे ते कमिशन कट करून घेते किंवा वजा करून घेते आणि जी काही उर्वरित शिल्लक रक्कम आहे ती त्या संबंधित ग्राहकाला देते. म्हणजे अशा प्रकारे धनादेशाची रक्कम वसूल करताना बँकेने कमिशन किंवा सेवा शुल्क वसूल झालेल्या रकमेतून वजा करून उरलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यावर जमा करण्याची दक्षता किंवा जमा करण्याची काळजी बँकेने घ्यावी. मित्रहो, एक चौथी दक्षता आहे, नंबर 4 आपल्यासमोर आहे, तो म्हणजे प्रदायी बँकेकडून या बँकेने चेकची वसुली केल्यास तत्परतेने ग्राहकाच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा करावी. म्हणजे वसूलदार बँकेने चेक वसुलीसाठी स्वीकारलेला आहे आणि वसुलीसाठी स्वीकारलेला जो काही चेक आहे तो कोणत्या बँकेकडे पाठवलेला आहे? प्रदायी बँकेकडे पाठवलेला आहे आणि या प्रदायी बँकेने त्या धनादेशाची रक्कम या वसूलदार बँकेला दिली गेलेली आहे. म्हणजे वसूलदार बँकेने त्या धनादेशाची रक्कम प्रदायी बँकेकडून स्वीकारलेली आहे, वसूल केलेली आहे. ज्यावेळेस वसूलदार बँक धनादेशाची रक्कम प्रदायी बँकेकडून वसूल करते त्यावेळेस त्याची रक्कम खात्यामध्ये जमा केली गेली पाहिजे, त्या ग्राहकाच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली पाहिजे. असं कधीही होऊ शकत नाही की वसूलदार बँकेने प्रदायी बँकेकडून त्या संबंधित धनादेशाची रक्कम स्वीकारली आहे, वसूल केलेली आहे आणि 5 दिवसानंतर किंवा 1 आठवड्यानंतर ती रक्कम ग्राहकाच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. आणि जर असं केलं तर त्याचा अर्थ काय होतो की योग्य वेळेमध्ये रक्कम वसूल केलेली नाही. कारण रक्कम वसूल केली आहे पण जोपर्यंत ग्राहकाच्या खात्यामध्ये ती रक्कम डिपॉझिट दाखवली जात नाही, जमा दाखवली जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या वसूलदार बँकेने धनादेशाची रक्कम वसूल केली आहे हे सिद्ध होत नाही. त्यामुळे वसूल झालेली रक्कम ही ग्राहकाच्या खात्यामध्ये जमा दाखवणे या अतिशय महत्त्वाची दक्षता किंवा अतिशय महत्त्वाची काळजी या वसूलदार बँकेने घेतली पाहिजे. एक शेवटची दक्षता आहे ती म्हणजे चेकचा अनादर झाल्यास त्या संबंधीची माहिती ग्राहकाला कळवली पाहिजे. वसूलदार बँकेने धनादेशाची वसुली करण्यासाठी ग्राहकाच्याकडून चेक स्वीकारलेला आहे. मित्रहो, तो चेक
या वसूलदार बँकेनं प्रदायी बँकेकडं पाठविला गेलेला आहे. साहजिकच जर प्रदायी बँकेने इतर कुठल्याही कारणामुळं त्या धनादेशाचं अनादरण केलं, म्हणजे तो धनादेश अनादरित झाला, तर प्रदायी बँक वसूलदार बँकेला त्याची माहिती देणार आहे की हा चेक डिसऑनर झालेला आहे, याची रक्कम आम्ही देऊ शकत नाही म्हणून. साहजिकच वसूलदार बँकेला जो प्रदायी बँकेकडून मेसेज प्राप्त झालेला आहे, तोच मेसेज या वसूलदार बँकेने ग्राहकाला फॉरवर्ड केला पाहिजे. याचा साधा आणि सोपा अर्थ असा आहे, जर चेक डिसऑनर झाला, जर धनादेशाचं अनादरण झालं, तर त्या प्रकारची सूचना या वसूलदार बँकेने ग्राहकाला दिली पाहिजे आणि अशा प्रकारची दक्षता या वसूलदार बँकेने घेतली पाहिजे. मित्रहो, अशा प्रकारे आपण जेव्हा बँक दोन ग्राहकाच्या मध्ये हस्तक एजंट किंवा मध्यस्थ म्हणून कार्य करते, त्यावेळेस अशा प्रकारची दक्षता या वसूलदार बँकेने घ्यावी. दुसऱ्या प्रकारचं कार्य आहे, जेव्हा वसूलदार बँक मूल्यार्थधारक म्हणून कार्य करते, त्यावेळेस बँकेने कोणती दक्षता घ्यावी हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्रहो, मूल्यार्थधारक म्हणजे काय हे मी तुम्हाला पाठीमागं समजून सांगितलेलं आहे. बाहेरगावच्या धनादेशाच्या बाबतीत चेकची रक्कम वसूल करण्यास वेळ लागतो, हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. कारण चेक बाहेरगावचा आहे, बाहेरगावच्या धनादेशाची रक्कम वसूल करण्यासाठी हा वेळ जात असतो. अशावेळी वसूलदार बँकेने ग्राहकाला त्याचे पैसे लगेच दिले किंवा चेकची वसुली होण्यापूर्वीच त्याच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा करून ती खर्च करण्याची सहमती या वसूलदार बँकेने ग्राहकाला दिली, तर तेवढ्या काळात वसूलदार बँक हे मूल्यार्थधारक म्हणून ठरत असते. तुम्हाला पाठीमागे ह्याचं उदाहरण मी दिलं होतं की समजा तुम्ही मुंबईवरून आलेला आहात, बॉम्बेवरून तुम्ही बारामतीमध्ये आलेला आहात, बारामती शाखेमध्ये तो चेक तुम्ही जमा केलेला आहे आणि तुम्हाला पैशाची तत्परतेने गरज आहे. आणि विशेष म्हणजे की आज जर हा चेक वटणार नसेल, 2 दिवसानंतर याचे पैसे तुम्हाला प्राप्त होणार असतील, तर तुम्हाला रिटर्न बॉम्बेवरून परत बारामतीला येणे शक्य नाही तेवढ्या गोष्टीसाठी. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेला रिक्वेस्ट केली की या धनादेशाची रक्कम वसूल होण्या अगोदरच मला याची रक्कम द्या. अशावेळी एखाद्या वेळेस तुमची बँक तुमची ही रिक्वेस्ट मान्य करू शकते. जर तुमच्या बँकेने तुमची ही रिक्वेस्ट मान्य केली, तर वसूलदार बँक काय म्हणून कार्य केलेलं आहे की त्या धनादेशाची रक्कम प्रदायी बँकेकडून वसूल करण्याच्या अगोदरच त्याची रक्कम, त्या धनादेशाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे आणि ती रक्कम काढून घेण्याचं सहमती तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे वसूलदार बँक काय करत आहे या ठिकाणी, धनादेशाची रक्कम वसूल करण्याच्या अगोदरच ती रक्कम, स्वतःकडील रक्कम ही तुमच्या खात्यामध्ये जमा करत आहे आणि तुम्हाला देत आहे आणि नंतर त्या धनादेशाची रक्कम प्रदायी बँकेकडून वसूल करणार आहे. मित्रहो, या ठिकाणी असं जर कार्य वसूलदार बँकेनं केलं तर ते कार्य कोणतं समजलं जातं, तर मूल्यार्थधारक म्हणून समजलं जातं. परंतु या ठिकाणी मूल्यार्थधारक म्हणून वसुली करताना वसूलदार बँक धोका स्वीकारित असते. कारण प्रदायी बँकेने चेक अनादरित केल्यास, विद्यार्थी मित्र पहा, जर वसूलदार बँकेने मूल्यार्थधारक म्हणून कार्य केलं तर वसूलदार बँक धोका स्वीकारित असते. कारण प्रदायी बँकेने चेक अनादरित केल्यास वसूलदार बँक अडचणीत येते. कारण
वसूलदार बँकेने त्याचे पैसे ग्राहकाला अगोदरच दिलेले असतात. समजा मी तुम्हाला चेक दिला, तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जमा केला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बँकेला रिक्वेस्ट केली, तुमच्या वसूलदार बँकेला रिक्वेस्ट केली की याची रक्कम वसूल होण्याच्या अगोदरच मला त्वरित द्या म्हणून, आणि तशा प्रकारे वसूलदार बँकेने त्या चेकची रक्कम माझ्या बँकेकडून म्हणजे प्रदायी बँकेकडून वसूल करण्याच्या अगोदरच तुम्हाला देऊ केली. आणि अशावेळी मी स्टॉप पेमेंटची ऑर्डर माझ्या बँकेला मी केली. म्हणजे प्रदाय बँकेला मी काय केलं, स्टॉप पेमेंटची ऑर्डर केली. म्हणजे पैसे हा चेक वटवू नका, या चेकची रक्कम देऊ नका अशी ऑर्डर केली, अशी सूचना केली. तर मित्र हो, वसूलदार बँक अडचणीमध्ये येईल, कारण वसूलदार बँकेने त्याची रक्कम तुम्हाला अगोदर देऊ केलेली आहे. त्या धनादेशाची रक्कम वसूल करण्याच्या अगोदर त्याची रक्कम तुम्हाला देऊ केलेली आहे. आणि त्यामुळं जेव्हा वसूलदार बँक तो चेक हा प्रदायी बँकेकडे म्हणजे माझ्या बँकेकडे ज्यावेळेस फॉरवर्ड करेल, पाठवेल, त्यावेळेस माझी बँक त्याची रक्कम तुमच्या बँकेला देऊ करणार नाही. म्हणजे प्रदायी बँक वसूलदार बँकेला त्याची रक्कम देऊ करणार नाही. देऊ का करणार नाही, तर मी प्रदायी बँकेला स्टॉप पेमेंटची ऑर्डर केलेली आहे. अर्थातच अशा प्रकारे स्टॉप पेमेंटची ऑर्डर आल्यामुळं प्रदायी बँकेने त्या धनादेशाची रक्कम वसूलदार बँकेला दिलेली नाही. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र वसूलदार बँकेने त्या धनादेशाची रक्कम अगोदरच म्हणजे धनादेशाची रक्कम वसूल करण्यापूर्वीच ती रक्कम ग्राहकाला देऊ केलेली आहे. आणि त्यामुळं अशावेळी बँक अडचणीमध्ये येईल. आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हटले, ज्यावेळेस वसूलदार बँक मूल्यार्थधारक म्हणून धनादेशाची वसुली करते, त्यावेळेस वसूलदार बँकेला धोका स्वीकारावा लागतो. मित्रहो, अशा प्रकारे वसूलदार बँकेने दक्षता घेतली पाहिजे. दक्षता कोणती घेतली पाहिजे की आपण मूल्यार्थधारक म्हणून कार्य करीत आहोत. म्हणजे धनादेशाची रक्कम वसूल करण्यापूर्वीच आपण याची रक्कम ग्राहकाला देत आहोत. आणि जर असं झालं, उद्या हा चेक जर डिसऑनर झाला, उद्या प्रदायी बँकेने याची रक्कम जर देऊ केली नाही, तर आपण अडचणीमध्ये येऊ. आणि त्यामुळं मूल्यार्थधारक म्हणून कार्य करताना वसूलदार बँकेने विशेष काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आपण या व्हिडिओमध्ये वसूलदार बँकेने कोणती दक्षता घेतली पाहिजे ती दक्षता आपण समजून घेतलेली आहे. अतिशय सोप्या शब्दामध्ये ही दक्षता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ अतिशय बारकाईने समजून घ्या. केवळ परीक्षार्थीच्या दृष्टीने हा व्हिडिओ किंवा हा कंटेंट समजून घेऊ नका. तर जेव्हा तुम्ही बँकेमध्ये ॲज अ कर्मचारी म्हणून कार्य कराल, त्यावेळेस तुम्हाला याचा उपयोग झाला गेला पाहिजे, या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला झाला गेला पाहिजे. जरी तुम्ही बँकेमध्ये कर्मचारी म्हणून कार्य करीत नसाल, ॲज अ कस्टमर म्हणून तुम्ही केवळ कार्य करणार असाल किंवा तुम्ही कस्टमर म्हणून बँकेमध्ये जेव्हा जाचाल, त्यावेळेसुद्धा हे ज्ञान तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय बारकाईने समजून घ्या. विद्यार्थी मित्र हो, आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.